सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, याने घ्यावे नाम तिसे करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. तुका म्हणे भोळी, तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, साई चरण संतांच्या, साई चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेरू. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी, पुढे दे माझ्या मना, पुढे दे माझ्या मना, पुढे दे माझ्या मना. सोडिला संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वर बंद करा यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी असलेलं प्रेम प्रगट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून हजर असलेले
वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी संप्रदायातील थोर संत सद्गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी कृष्णानंद स्वामी महाराज यांच्या व हरिभक्तीपरायण वैकुंठवासी आदरणीय पाटील बुवा महाराज यांच्या कृपेने परमपूज्य परमश्रद्धेय वैराग्यमूर्ती हरिभक्तीपरायण आदरणीय तुकाराम महाराज जेऊरकर बाबा, हरिभक्तीपरायण आदरणीय नारायण महाराज पंढरपूरकर, हरिभक्तीपरायण आदरणीय संजय महाराज जळगावकर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जळगावकर विधायक समिती यांच्या विद्यमाने संपूर्ण जळगाव चौंडी जळगाव निंबाई या गावातील सर्व ग्रामस्थ सर्व वैष्णव सर्व भाविक सर्व तरुण मंडळी या सर्वांच्याच अथक परिश्रमातून संयोजनातून मेहनतीतून संपन्न होत असलेला धर्मरक्षिणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती महोत्सव आणि त्या जयंती महोत्सवातील आजच्या दुसऱ्या दिवसाच्या अर्थात राजमाता पुण्यश्लोक धर्मरक्षिणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पवित्र मंगलमय दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग आपणा सर्वांच्या प्रेमामुळं आम्ही जळगावकर विधायक समितीच्या माध्यमातून जळगाव या गावातील सर्व ग्रामस्थाच्या प्रेमातून आणि आपल्या गावचे सुपुत्र वारकरी संप्रदायामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारं एक प्रेमळ व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आदरणीय सोनवणे महाराज आबा यांच्या चिकाटीमुळे त्यांच्या जबरदस्तीमुळे आज मला आपल्या सेवेचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे। संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू। विठ्ठल विठ्ठल विश्वगुरु सद्गुरु श्री निवृत्तीनाथ भजनी मंडळीच्या माध्यमातून तेवढे एक राहिलो सगळं पाठ करावं लागतं। हा उत्सव इथे संपन्न होतोय। संत श्रेष्ठ विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या 751व्या जयंती महोत्सवाच्या वर्षात जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या अर्थात 375व्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या वर्षाचं औचित्य साधून सुदैवाने गाथा पारायणही या ठिकाणी संपन्न होत आहे। उद्या त्याचाही शेवट आहे आणि अशा पवित्र पर्व काळामध्ये धर्म रक्षण कसा करायचा, धर्म कसा सांभाळायचा
ऐका, धर्म सांगणं, धर्म सांभाळणं, ज्यांनी धर्माची व्याख्या सांगितली, ज्याने स्वतः धर्माचं आचरण केलं, असे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळ्याचं 375वं वर्ष एक. तर दुसरीकडे धर्माचं आचरण स्वतः करून समाजानंही धर्माचं आचरण केलंच पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांना तंबी देऊन आणि त्यांना शिक्षा देऊन धर्माचं आचरण करायला लावणाऱ्या धर्मरक्षिणी अहिल्यादेवी होळकर यांचाही जयंती महोत्सव. गोष्टी दोन आहेत महाराज. एक, धर्म कळणं वेगळं, धर्माची व्याख्या सांगणं वेगळं, धर्माचं आचरण करणं वेगळं आणि धर्म आचरण करायला इतरांना लावणं वेगळं. बऱ्याच वेळेला धर्म जे सांगतात ते धर्माचं आचरण करतात का हा मोठा प्रश्न आहे. त्याचा अधिक चिंतन किंवा त्याचा अधिक विस्तार मी इथं मांडणार नाही, कारण हे खोकं माझ्या समोर आणलेलं आहे, हे लक्षात ठेवा. अलीकडे क्लिप कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. लोकांना याच्यापेक्षा दुसरा कुठला नादही नसतो, पण मी त्याचा विस्तार मांडणार नाही. धर्म सांगणं वेगळं, धर्म आचरण करणं वेगळं आणि इतरांनाही धर्माचं आचरण करायला भाग पाडणं हे वेगळं. मला आनंद वाटतोय याचा. वेदानं धर्म शिकवला, ऐका, शास्त्राने धर्म सांगितला, संतांनी धर्माचं आचरण केलं, ऐका, आणि राष्ट्रपुरुषांनी, युगपुरुषांनी, अगदी अगदी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक धर्मरक्षिणी राजमाता अहिल्यादेवी यांनी स्वतः तर धर्माचं आचरण केलंच केलं, पण त्याबरोबर इतरांनाही धर्माचं आचरण करायला भाग पाडलं. अशा एका महान पुण्यश्लोक ज्यांचं नामचिंतन केल्यानंतर आपल्या जीवनात ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होते, सामर्थ्य निर्माण होतं आणि एक सत्कार्याची प्रेरणा ज्यांच्या जीवनातून आपल्याला मिळते, त्या थोर संत, महान संत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने या आम्ही जळगावकर विधायक समितीच्या द्वारा इथे हा दर्जेदार 3 दिवसीय कीर्तन महोत्सव संपन्न होतोय आणि त्यामध्ये आजची ही 2 नंबरची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. 2 नंबरची आहे. 2 नंबरची म्हणायचं का नंबर 2ची म्हणायचं हे आपण 9 वाजता निश्चित करा. दुसरा दिवस आहे एवढी गोष्ट खरी आहे. पुन्हा एकदा मी या समितीचं, या जळगावकराचं मनापासून अभिनंदन करेन, मनापासून धन्यवाद देतो. का? त्याचं एक स्वच्छ उत्तर देतो. छत्रपतीची जयंती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, अशा अनेक उत्सव आपण करत असतो. त्याबरोबर मातोश्री धर्मपरायणा, हरिभक्त परायणा जे असतं ना, आपण मातोश्री अहिल्यादेवींना धर्मपरायणा असं म्हणू. अशा धर्मनिष्ठ, धर्मपरायण अहिल्या देवींचं आपण जी जयंती करत आहात आणि या जयंतीच्या निमित्ताने भव्य अशी मिरवणूक न ठेवता, काय हा मिरवणूक एवढ्यामध्येच हा कार्यक्रम सीमित न ठेवता एक ज्ञानदान, अन्नदान, नामदान या माध्यमातून आपण हा उत्सव करायचं ठरवलं. म्हणून मी आपल्याला एवढंच म्हणेल, तुम्ही मातोश्री धर्मरक्षिणी
धर्मनिष्ठ परायणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींना सगळ्यांनी तुम्ही डोक्यावर घेतलंय, त्यात काही वादच नाही. पण मला अजून एक कौतुक सांगायचंय तुमचं, की तुम्ही केवळ डोक्यावर घेतलं नाही तर तुम्ही डोक्यात सुद्धा घेतलंय, हे लक्षात ठेवा. हाच मला मुद्दा इथे महत्वाचा प्रकट करायचा आहे. मला या वाक्यातून संदेश बी देऊन जायचा आहे. असे कार्यक्रम करत असताना अशा युगपुरुषांना, अशा राष्ट्रपुरुषांना, अशा महापुरुषांना, अशा क्रांतिकारी पुरुषांना आपण ऐका, डोक्यावर जसं घेता तसं आपण डोक्यात सुद्धा घ्यायला शिकलं पाहिजे, हेही या निमित्ताने मी आपल्याला प्रगट करतो. आणि म्हणून बापवाले काय, आणि म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला खूप खूप असे धन्यवाद देतो. आणि सुरुवातीलाच एक छोटीशी प्रार्थना करतो, विनंती करतो. माझी ती 2 विनंत्या करेन मी. त्यातली पहिली विनंती अशी आहे, वय वर्ष 15 ते वय वर्ष 35 या वयोगटातील, 15 ते 35 या वयोगटातील माझ्या समोरच्या या कट्ट्यावर आणि त्या पुढच्या कट्ट्यावर बसलेले जेवढे वय वर्ष 15 ते 35, दादा थोडं ढकलतो, 40 या वयोगटातले जेवढे तरुण आहेत त्यांनी आहे त्या जागेवर उठायचं आणि इथं माझ्या जवळ येऊन बसायचं. तिथं नाही टेकायचं खाली, इथं माझ्या जवळ. हे पेटी उचलून ठेवा. 15 ते 35, चला 40 पर्यंत अजून थोडी मुदत वाढवतो. इथं माझ्या जवळ यायचं, तिथं नाही थांबायचं कुठे, एकदम माझ्या जवळ या. मी वर्गणी मागत नाही, काही नाही. इथं थेट माझ्या जवळ या. पुढच्या कट्ट्यावरचे 15 ते 40 पर्यंतचे इथं समोर या. मागं टिकू नका. माऊली इथं येणार आहो मी. 500 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. तुम्ही तिथं नका टेकू. इकडे समोर या. पुढे सरका. मागे बसू नका. इकडे या, माझ्या जवळ या जवळ. पुढे या, माझ्या जवळ या. ते तिथं बसायला लागलेले. पुढे या. इथं जवळ या. विठ्ठल 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 ऐका, माझ्या विनंतीला आपण मान दिला आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण पुढे आलात. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि खरं सांगा, आतापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढे बोलवलं का सांगा? मी तुम्हाला प्रेमानं पुढे बोलवलं. का तुम्हाला पुढे बोलवलंय त्याची कारण 2 आहेत. पहिलं कारण आहे का, मी तुम्हाला पुढे का बोलवलंय त्याचं पहिलं कारण आहे, ही एवढीच एक जागा अशी आहे, पुढे येऊन बसण्यासारखी जागा आहे. वा, ही जागा सोडली तर पुढे येऊन बसण्यासारखं काय आहे महाराज? आणि खंत हे आहे, जिथे पुढे जाऊन बसायला नाही पाहिजे तिथं तुम्ही पुढे जाऊन जागा धरून बसता. मी तुम्हाला पुढे का बोलावलंय त्याचं दुसरं एक उत्तर देतो. उत्तर आहे का, विश्वाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय आहे. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. ते फक्त म्हणत असतात तळागाळातील जनतेसाठी असं म्हणत असतात, पण ते तसं काहीच नसतं. उलट ते असं असतं, तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठी सगळं असतं. मला आता त्याचा विस्तार करायचा नाही, सध्या तुम्ही वैतागले ते सगळं ऐकून. तेव्हा तुम्ही पुढे आलात. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आज मला किती आनंद वाटतोय. संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण या नाशिक जिल्ह्यात, आणखीन शेजारच्याही प्रांतातून आलेले वारकरी शिक्षण संस्थेतील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे गुरुबंधू, सगळे कीर्तनकार, उभे राहिलेले सर्व गायनाचार्य, विनेकरी,
सगळे टाळकरी चोपदार या सर्वांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो, नतमस्तक होतो. अत्यंत गोड असे दर्जेदार स्वरबद्ध, लयबद्ध, तालबद्ध असे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी हृदयापासून वंदन करतो. वारकरी संप्रदायाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकावर आपल्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माता भगिनींच्या चरणी मी मनापासून वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. दुसरी एक विनंती करतो, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 9च्या नंतर बोलू आपण. तेव्हा आता ते कीर्तन चालू असताना तुम्ही मोबाईल बघायचा, व्हॉट्सअप बघायचं, युट्यूब बघायचं, मध्येच मोबाईल चिवडीत बसायचं, असं काही करू नका. मला थोडा सुद्धा विक्षेप होणार नाही याची दखल घ्या, याची काळजी घ्या. तुम्ही इमानदारीनं विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्ही इमानदारीनं टाळी वाजवा. मी सुद्धा इमानदारीनं बरोबर 9 वाजता संपवतो. तुमच्याकडून जर बेईमानी झाली, तुम्ही जर टाळी मोठ्यानं नाही वाजवली, तुम्ही जर विठ्ठल विठ्ठल मोठ्याने नाही म्हणालात, तर मग माझ्याकडून सुद्धा वेळ वाढण्याची शक्यता आहे आणि मग 11, 11:30 होण्याची दाट शक्यता आहे. कारण बापू मी जेवण करून उभा राहिलो, मी सगळं सोयीस्कर करून घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे भूदेवानी, ब्राह्मण देवानी मला जीव घातलंय. विशेष सांगायचं ठरलं तर दक्षिणा त्यांनी मला दिली आणि पोटभर जेवलेलो आहे. त्यामुळं मला काय अडचण नाही. हे 7 ते 9 करून 9 ते 11 दुसरं करायचं नाही. त्यामुळे तुम्ही जितक्या वेळ बसाल तितक्या वेळ आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. अहिल्या देवींच्या या जयंतीच्या निमित्ताने तुकोबारायांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या वर्षाच्या निमित्ताने आपण इथे सगळेजण आलेला आहात. धर्म स्वीकारायचा, धर्म आचरण करायचा आणि इतरालाही धर्माचं आचरण करायला भाग पाडायचं. धर्म कधी जगेल, धर्म कधी टिकेल, धर्मो रक्षती रक्षितः. ऐका, धर्माचं आपण रक्षण केलं तरच धर्म आपला काय करेल, रक्षण करेल. आणि म्हणून धर्म रक्षणासाठी, धर्म सांभाळण्यासाठी मंदिर जिवंत राहिलं पाहिजे. आणि त्याच करता धर्मनिष्ठ परायणा, धर्मरक्षिणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी याने भारतातल्या हजारो मंदिराचा त्या काळामध्ये काय केला, जीर्णोद्धार केला. आज जी हेमाडपंथी देखणी दैदिप्यमान मंदिर दिसतात, जे 12 ज्योतिर्लिंग दिसतात, काशी विश्वनाथाचं मंदिर, अशा शेकडो हजारो मंदिराला ज्यांनी जिवंत ठेवलं, ज्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि साधना करण्याकरिता, नतमस्तक होण्याकरिता, श्रद्धा समर्पित करण्याकरिता एक आपल्याला चांगलं स्थान ज्यांच्यामुळे शिल्लक राहिलं त्यांचं नाव आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हे करत आहोत. आणि म्हणून असं चांगलं काम ज्यांनी केलेलं असतं, असं स्वच्छ काम ज्यांनी केलेलं असतं, असं धर्माचं काम ज्यांनी केलेलं असतं, ऐका, त्या भक्तावर, त्या वैष्णवावर परमात्मा काय करतो, प्रेम करतो. भगवान प्रेम करतो. धर्माचं रक्षण करण्याकरिता, मंदिराचा जीर्णोद्धार करण्याकरिता ज्यांनी स्वतःची इच्छा
स्वतःची आकांक्षा, स्वतःच्या भोगावर, स्वतःच्या आशेवर, स्वतःच्या भोगावर ज्याने नांगर फिरवला, स्वतःच्या संसाराची ज्याने राख रांगोळी केली आणि सगळ्या भारताचा संसार ज्याने उभा केला, त्यांचं नाव आहे मातोश्री राजमाता अहिल्यादेवी. आणि म्हणून या पद्धतीने ज्याने संसाराची आसक्ती फेकून दिली आणि धर्माचं कार्य ज्याने केलं, अशाच भक्तावर, अशा देशभक्तावर, अशा समाजसेवकावर परमात्मा प्रेम करतो. या आशयाचं चिंतन मांडणारा अभंग मी आपल्या समोर घेतलेला आहे. आता अभंग व्यवस्थित ऐकण्याचा प्रयत्न करा. या अभंगातून तुकोबाराय देवाच्या अंतकरणातील भक्ताविषयी असलेलं प्रेम प्रगट करतात. ऐका, देवाच्या अंतकरणात भक्ताविषयी प्रेम असतं, भक्ताच्या अंतकरणात देवाविषयी प्रेम असतं आणि तुमच्या माझ्या अंतकरणात आपल्या कुटुंबाविषयी प्रेम असतं. देव भक्तवत्सल आहे, संत दिनवत्सल आहेत आणि तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत. ऐका, भक्ताच्याही अंतकरणात काय आहे? प्रेमच आहे. आणि आपल्याही अंतकरणात काय आहे? प्रेमच आहे. फरक काय आहे? फरक हा आहे, भक्ताच्या अंतकरणातील प्रेमाचा विषय देव आहे आणि आपल्या अंतकरणातील प्रेमाचा विषय आहे. नाही कळलं? ऐका ऐका, बघा, माणसाच्या अंतकरणात प्रेम असावं का नसावं? मी मराठीत बोललोय, असावं. आणि मी नसावं म्हटल्यानं तुम्ही थोडंच सोडून देणार आहे? असावं, असावं, नक्की असावं. आता ऐका, आपलं एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर किंवा पदार्थावर काय असतं? प्रेम असतं. मग सांगा बघू, त्या प्रेमाच्या मोबदल्यात कालांतराने आपल्या पदरात सुख पडतं का दुःख पडतं? काय पडतं? दुःख पडतं. बरोबर. तरी सुद्धा तुम्ही प्रेम करता, हे विशेष. जरा ऐका ऐका, मला वाटतं वय वर्ष 60 ते वय वर्ष 70 या वयोगटातली लोक आपण कीर्तन झाल्यानंतर एकत्र गोळा करू, त्यांचं अर्ध्या तासाचं स्नेह संमेलन घेऊ आणि संमेलनाचा विषय ठेवू. त्यांना विचारायचं, आतापर्यंतचा संसारातला तुमचा अनुभव काय? मला वाटतं हा प्रश्न जर 60 ते 70च्या दरम्यानच्या लोकांना विचारला तर हे सगळे लोक एका आवाजात, एका मुखानं उत्तर देतील. या सगळ्याच लोकांचं पहिलं हेच वाक्य असेल, काय महाराज? काय जमलं गड्या, जमलं. काय खरं? या सगळ्याच लोकांचं दुसरं उत्तर काय असेल सांगतो. या सर्वच लोकांचं दुसरं उत्तर असेल, महाराज या दुनियात कोणी. अरे काय अभ्यास आहे गड्या तुमचा. अगदी बरोबर, अगदी. तरी सुद्धा घरी जायची घाई करता तुम्ही, हे विशेष, हे विशेष. जरा चांगलं लक्ष द्या. म्हणजे सिद्ध काय झालं? प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय? दुःख मिळतंय. आता हाच प्रश्न तुम्ही संतांना विचारा, प्रेमाच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळतंय? त्याने उत्तर दिलंय, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा प्रेम सुख दे
सुख देई, प्रेम सुख देई. काय याला हातच लावू नका तुम्ही. काय होत आहे हे म्हणायला लागले की माझं बंद करता, असं करू नका. म्हणजे बंद केले की प्रेम कमी होतंय बाकी. ऐका, लक्ष द्या. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. थोडं कीर्तन नीट ऐका. प्रेमाच्या मोबदल्यात साधूला संतांना काय मिळतंय? सुख मिळतंय प्रेमाच्या मोबदल्यात, बरोबर. आणि आपल्याला काय मिळतंय? दुःख मिळतंय. मग नक्की प्रेम सुख देतं का नक्की प्रेम दुःख देतं? तर त्याचं उत्तर आहे का सुख अथवा दुःख हे प्रेमावर अवलंबून नाहीच. मग हे कशावर अवलंबून आहे? प्रेमाचा विषय काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हे लक्षात ठेवा. प्रेमाचा विषय काय आहे याच्यावर अवलंबून आहे. चांगलं आहे का? लक्ष द्या. साधूच्या बर का संताच्या जीवनात काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम हे विकार असतात का? नाही, हे विकार नसतात. होय, असतात. काय कुणीतरी नसतात म्हणते, कुणीतरी असतात म्हणते. म्हणजे कुणी ठाकरे गटात की शिंदे गटात वाजवायचं फक्त. काय लक्ष द्या. तर तुमचं उत्तर बरोबर आहे. हे नसतात म्हणले ते बरोबर आहे. पण मला धाडसानं पुढे बोलायचंय. काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम हे विकार साधूच्या जीवनात सुद्धा असतात. आता तर घोटाळाच झाला. कस काय? मी प्रमाणानं बोलणारा बो आहे. मी ओव्या देतो आता. ज्ञानोबाराय सांगतात, ते माझेने कामे सकाम, ते माझेने प्रेमे सप्रेम, ते माझिया भुले सभ्रम नेनती लोक, ते अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, ते लोभी एकची जगी माझेने लोभे, काम क्रोध लोभ स्वार्थ अवगा माझा पंढरीनाथ. थोडक्यात काय? साधूच्या जीवनातल्या कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, अहंकाराचा विषय नसतो. या सगळ्या विकाराचा विषय त्यांचा देव झालेला असतो. हे त्याचं उत्तर आहे. याचा अर्थ असा आहे, विकार दुःख देत नाहीत, प्रेम दुःख देत नाही. प्रेमाचा विषय काय आहे, प्रेमाचं आलंबन काय आहे याच्यावर अवलंबून आहे. ऐका, सोपं करतो. साधू असतो. साधूला घर असतं का नसतं? लवकर बोला. काय कमाल आहे. साधूला घर नसतं. साधूला घर नाही, असतं. आणि संसारिक माणसाला आता होय म्हणा की असतं. ठीक आहे. मग दोघात फरक काय? फरक सांगतो. साधूच्या घराची संकल्पना आणि आपली घराची संकल्पना याच्यात जमीन आसमानाचा अंतर आहे. विचारा साधूला घराची संकल्पना, हे विश्वची निरंजनी आम्ही बांधिले घर, वैकुंठ भुवने घर केले ज्ञानदेवा घर चिदानंदी. ही साधूची घराची संकल्पना आहे. आणि आपल्याला विचारलं आपलं घर, तर आपली काय संकल्पना आहे? आपण म्हणतो घर महाराष्ट्रात. कुठं? महाराष्ट्रात. पण पुन्हा मी विचारलं महाराष्ट्रात कुठं? काय म्हणतात त्याला त्या भागाला? उत्तर उत्तर महाराष्ट्रात कुठं? उत्तर महाराष्ट्रात. पण मी पुन्हा विचारलं, अहो उत्तर महाराष्ट्रात कुठं? नाशिक जिल्ह्यात. बर. पुन्हा मी विचारलं, नाशिक जिल्हा काय खिशात बसतो का? नाशिक जिल्ह्यात कुठं? मालेगाव तालुक्यात. आता काय चांदवड तालुक्यात जमलं नसतं का रे? मालेगाव तालुक्यात. मी पुन्हा विचारलं, मालेगाव तालुक्यात कुठं? जळगाव. पण पुन्हा मी विचारलं, अरे जळगाव काय बारकाय का? अरे जळगावात कुठं? त्याने सांगितलं 2 नंबर वार्डात.
आहे का 2 नंबर वार्ड? मी सांगायला जायचं नसायचं, आहे ना 2 नंबर वार्ड? मी पुन्हा विचारलं 2 नंबर वार्डात कुठं? त्याने सांगितलं ते नाही का राम मंदिर त्याच्या जवळ. बरोबर. मी पुन्हा विचारलं पण त्याच्या जवळ नेमकं कुठं? त्याने सांगितलं ते नाही का पाठीमागचं 2 मजली घर. मी पुन्हा विचारलं त्या 2 मजली घरात कुठं? त्याने सांगितलं खालच्या मजल्यातली मागची खोली आपलीच आहे म्हटलं. नीट कीर्तन आहे का? आपली घराची संकल्पना किती संकोचित आहे हो. आपण स्वतःला राष्ट्रानं संकोचित केलं, नंतर विभागानं संकोचित केलं, नंतर जिल्ह्यानं संकोचित केलं, नंतर तालुक्यानं संकोचित केलं, नंतर गावानं संकोचित केलं, नंतर वार्डानं संकोचित केलं, नंतर मंदिराच्या जवळ, नंतर 2 मजली, नंतर 2 मजल्यात खालच्या मजल्यात, नंतर मागची खोली. किती संकल्पना संकोचित आहे दादा. नीट कीर्तन ऐका. ज्यांचे जीवनातली संकल्पना संकोचित असते ते संसारी माणसं असतात आणि ज्यांची संकल्पना व्यापक असते ते महात्मे असतात. हे लक्षात. मातोश्री राजमाता धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्या देवी यांची घराची संकल्पना ही कशी आहे? व्यापक आहे, व्यापक. हे लक्षात ठेवा. अजून आपल्या पुढे नमूद करतो, साधूला कुटुंब असतं का नसतं? असतं. संसारिक माणसाला कुटुंब असतं का नसतं? असतं. मग फरक काय दोघात? हे काय हाच फरक, संकल्पनेत फरक आहे. साधूला विचारा तुमचं कुटुंब, साधू उत्तर देतात वसुधैव कुटुंबकम. हे साधूची संकल्पना आहे. आणि तुम्हा आम्हाला विचारलं तर आपण फार तर असं म्हणू कुटुंब वसुधैव. नाही कळलं का? अहो आपण डबक्याला समुद्र म्हणतो. हे लक्षात ठेवा. 2019चा काळ होता, महिना एप्रिलचा होता. एप्रिलचा एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला म्हणाला तुम्हाला काय कळतं कुटुंबातलं? कुटुंब आम्हाला आहे. कुटुंबाच्या जाणीवा तुम्हाला काय कळणार? ऐका. दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या माणसानं उत्तर दिलं हो हो आम्हालाही कुटुंब आहे, पण तुमचं कुटुंब वेगळं आणि माझं कुटुंब वेगळं. तुमचं कुटुंब म्हणजे मुलगी पुतण्या नातू एवढंच तुम्हाला कुटुंब आहे. माझं कुटुंब म्हणजे 125 करोड जनता, हेच माझं कुटुंब आहे. हे दुसऱ्या दिवशी दिलेल्या माणसाचं उत्तर आहे. हे 2 माणसं कोण, त्यांची नावं काय? फारच जिज्ञासा असेल तर कीर्तन झाल्यावर खाजगीत भेट घ्या. चला आता मागच्या लोकांना काय कळलं कोणाच ठाऊक. चला मुद्दा माझा इतकाच आहे का कुटुंब दोघाला आहे की नाही, पण किती फरक आहे हो. चला मी का आपल्या पुढे सगळं नमूद करायला लागलोय तर दुःख कुटुंब देत नाही, दुःख घर देत नाही. नीट ऐका दादानो. सुख अथवा दुःख हे घरावर कुटुंबावर अवलंबून नसतं, त्याची संकल्पना काय आहे याच्यावर अवलंबून असतं. आणि म्हणून ऐका, या धर्म मंडपाच्या प्रांगणात का आपण आलोय, इथं का आलोय? कुटुंब बदलण्यासाठी इथं यायचं नाही, घर बदलण्यासाठी इथं यायचं नाही. या कीर्तनाच्या भव्य प्रांगणात का यायचंय? उत्तर देतो, संकल्पना बदलण्यासाठी. कशासाठी यायचंय? संकल्पना बदलण्यासाठी, विचारसरणी बदलण्यासाठी, वागण्याची पद्धत बदलण्यासाठी. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, मग लोकांना कोणाला माहित असतील, ते असं म्हणायचे. पाहिले का तुम्ही? विठ्ठल महाराज घुले बाबा 2010 साली गेले बघा. ते म्हणायचे काय म्हणायचे? ते असं म्हणायचे, परमार्थात आल्यावर, नीट वाक्य आहे का, परमार्थात आल्यावर स्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे.
हे लक्षात ठेवा. काय बदलली पाहिजे? स्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे. लोक आम्हाला भेटतात, महाराज चांगलं चाललंय बघा, गळ्यात माळ घातल्यापासून, वारी सुरू झाल्यापासून भेटत चाललंय, 2 मजली घर झालंय, पोराला नोकरी लागली, हे असलं चांगलं असतं होय? परमार्थात आल्यावर ह्याला चांगलं म्हणायचं का? ऐका, स्थिती बदलली पाहिजे, वागण्याची पद्धत बदलली पाहिजे, संकल्पना बदलली पाहिजे. त्याकरता इथं यायचंय, त्याकरता या मंडपात यायचंय. हे बघा, अजून सोपं करतो. तुम्हाला दुःख व्हावं वाटतंय का? काय कमाल आहे तुमची. दुःख म्हणतो, दुःख हो, अहो दुःख व्हावं असं वाटतंय का? हा, नाही. अवघ्या वारकरी संप्रदायाची गुरुजी, अवघ्या वारकरी संप्रदायाची गुरु शांती ब्रह्म गुरुदेव कुरेकर बाबा, कुरेकर बाबा, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो बरं का. लय गोड वाक्य आहे साहेब, वाक्य सांगतो. ते असं म्हणतात, बाबा, साधूच्याही अंतःकरणात मम असतो आणि संसारिक माणसाच्याही अंतःकरणात मम असतो. फरक काय? फरक हा आहे, साधूचा मम व्यापक असतो आणि संसारिकाचा मम परिच्छिन्न असतो. आता कळलं नाही तुम्हाला? चला सोपं करतो. तर तुम्हाला दुःख व्हावं असं वाटतंय का? नाही. आज दुःख नको का उद्या नको? कधीच नको. ठीक आहे. तर मग ऐका, कधीच दुःख होऊ नये ही जर अपेक्षा असेल तर इथे आलेल्या सर्वांना मी एक आज मंत्र सांगतो. तेवढा मंत्र तुम्ही तुमच्या जीवनात पाळा. तुम्हाला स्वप्नातही दुःख होणार नाही. मग तुम्ही कुणीही असा, शेतकरी असा, अधिकारी असा, कर्मचारी असा, वारकरी असा, पुढारी असा, गायक असा, वादक असा, कथाकार असा, कलाकार असा, कीर्तनकार असा, लहान असा, थोर असा, स्त्री असा, पुरुष असा, कुणी असा, फक्त मी सांगतो तेवढा मंत्र पाळा जीवनात. बस, बाकी काहीच नाही केलं तरी चालेल. तेवढा मंत्र पाळा. तुमच्या जीवनात स्वप्नात सुद्धा दुःख होणार नाही. खरं सांगा, इतकं चांगलं कीर्तन तुम्हाला आतापर्यंत कोणीतरी सांगितलं होतं? काय योजना आहे आपली? स्कीम काय आपली? फक्त मी सांगतो तेवढा मंत्र पाळायचा. स्वप्नात सुद्धा दुःख होणार नाही. मग कदाचित तुम्ही कीर्तन नाही ऐकलं तरी चालेल, वारी नाही केली तरी चालेल, एकादशी नाही केली तरी चालेल. याचा अर्थ एवढीच क्लिप वाजवू नका, कदाचित म्हणतोय. लक्षात, फक्त तुम्ही एक मी सांगतो तेवढा मंत्र पाळा. स्वप्नात सुद्धा दुःख होणार नाही तुम्हाला. सांगू का? अहो मंत्र सांगू का? ठीक आहे. पेन असेल, कागद असेल तर लिहून घ्या. मंत्र सांगायला लागलोय, लिहून घ्या. या जगामध्ये वागत असताना असं वागा, असं वागा. आता मंत्र सुरू झाला बरं का, मंत्राची अक्षरं सुरू झाली. असं वागा, या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. मंत्र संपला. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. जर दुःख झालं तुम्हाला, कीर्तन करायचं त्या दिवसापासून सोडून देतो. जमल मंत्र? मंत्र जमल का? जमल. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागायचं. जमल? मग कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहोत? कुठं? घरी. कशाला घरी जायचे? आता जगात कोणीच आपलं नाही म्हणल्यावर घरी कशाला? जमल मंत्र तुम्हाला? जमल? नाही जमणार, नाही जमणार. आणि तुम्हाला जमल असं सांगायला मला तरी काही वेळ लागला. लोक खूप आशेला लागले होते. लोक म्हणत होते मनातल्या मनात, हे रोजच कीर्तन आहे का? काकड्याला उठा, हरिपाठ करा, काय बेजारी आहे. हे सगळं कशासाठी करतोय आपण? दुःख होऊ नये म्हणून. आणि महाराजाच्या एका मंत्रातच दुःख. पण मंत्र काय आहे जरा? हा, पण हे मंत्र पाळायला तुम्हाला जमतंय का? जरा अवघड आहे ना? ठीक आहे, ठीक आहे. तुमच्यासाठी मी सोपं करतो.
अजून याला एक पर्याय सांगतो, याला एक पर्याय सांगतो. काय म्हणतात त्याला? हा, मराठीत त्याला ऑप्शन म्हणतात. मग आता माझं अगोदर काही चुकलं होतं का बरं? पर्याय बरोबर होते. ठीक आहे, तर ऐका. तर मग मी आता याला पर्याय सांगतो. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. तुम्हाला मंत्र अवघड वाटला ना, चला आता मंत्र बदलतो, दुसरा सांगतो. हे सगळं जग आपलंच आहे असं समजून वागा. मंत्र संपला. वा, आता हे जमल का? हे जमल? हे जमल? हे जमल? ठीक आहे. तर आता काय करा, तुम्ही तुमच्या नावावरची एकच एकर जमीन माझ्या नावानं करा. नाही, आता हे सगळं जग कुणाचं? आपलंच. मग मी लोकांचं आहे का? मग एक एकर काय हरकत आहे माझ्या नावानं करायला? तर कीर्तनापुरतं सुद्धा होय म्हणायची यांची तयारी नाही. आता मला काय एवढा वेळ आहे तुमच्या जमिनी घेऊन इथं करीत बसायला? याचा अर्थ असा आहे, यांना हाही मंत्र शक्य नाही. आणि मग ध्यानात ठेवा, कितीही कीर्तन ऐका, दुःख नाही जात. हे दोन्ही मंत्र तुकोबारायने आपल्या जीवनात पाळले. पहिला मंत्र, या जगात आपलं कोणीच नाही, आपुले कोणीच नव्हती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय संताचे संतते आले कमळापती, आले कमळापती, माझी कोणी नवते माझे कोणी नवते सत्य नव्हती. हा एक मंत्र. आणि दुसरा, सगळं जग आपलंच आहे त्याचं प्रमाण सांगतो. जगदाकारी झाली सत्ता वारोणी गेली, पराधीनता अवघे आपुलेची आता, लाजाणी चिंता दुरावले. ऐका, आजच्या चिंतनात देवाच्या अंतःकरणात कोणाविषयी प्रेम आहे याचं चिंतन करायचंय. तर देवाच्या अंतःकरणात भक्ताबद्दल प्रेम आहे. किती प्रेम आहे? पहिल्याच अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. अर्जुनाची घोडी तुतली, अनंते संकटे बहुते निवारली. केवढं प्रेम आहे? ऐका ऐका, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण देवानं करावं. का बरं? प्रेम आहे म्हणून. सांगेन, घोड्याचा खरारा देवाने करायचा, घोड्याच्या जखमा देवाने पुसायच्या, रथ देवाने सजवायचा, रथाला घोडे देवाने जुंपवायचे. अर्जुनाच्या शिबिकेच्या समोर आणून रथ देवाने उभा करायचा. देवाने दोन्ही हात जोडून अर्जुनाच्या समोर उभं राहायचं आणि म्हणायचं, स्वामी चला रथ तयार आहे. आणि मग अर्जुनरावाने उठायचं. अहो, देव ज्यांना स्वामी म्हणतो त्यांना मी अर्जुन कस काय म्हणू? मग अर्जुनरावाने उठायचं, रथाच्या जवळ यायचं, जोड्यासहित आपला एक पाय देवाच्या मांडीवर ठेवायचा आणि मग दुसरा पाय रथात टाकायचा. तरीही भगवान अर्जुनाला काहीही म्हणत नसायचे. त्याचं कारण आहे, अर्जुनाबद्दल भगवंताच्या अंतःकरणात प्रेम आहे. केवढं प्रेम आहे बघा, जरा लक्ष द्या. ऐका, भगवान सांगतात, एरवी मी विदेही आहे, पण माझ्या भक्ताला आलिंगन देण्याकरता मी देह घेऊन आलो. तया संगाचेनी सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूप. भगवान म्हणतात, एरवी मी अचक्षु आहे,
मला डोळे नाहीत, पण भक्ताला पाहावं हे मला डोहळ लागलं आणि म्हणून मी डोळे घेऊन आलो. तो पाहावा हे डोहळे म्हणून अचक्षुषी मज डोळे. हातीचे नेलीला कमळे पुजूतया ते. भगवान सांगतात एरवी मला भुजा दोनच आहेत, पण भक्ताला आलिंगन देण्याकरता दोवरी दोन्ही. भुजा आलो घेऊन आलिंगावया लागुने तयाचे अंग. ऐका या जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे निरुपम. कैसे पार्थेयने सर्वोत्तम पुण्य केले. चांगलं लक्ष द्या. भगवंताचं अर्जुनावर किती प्रेम आहे सांगतो. जी गोष्ट देवानं स्वतःच्या आईला सांगितली नाही, वडिलाला सांगितली नाही आणि भावाला सांगितली नाही, ती गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. जेन संगेची पितया वसुदेवाची, जेन संगेची माता देवकीची, जेन संगेची बंधू बळीभद्राची, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. लक्ष द्या. आईला, वडिलाला, भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितली. का बरं? प्रेम आहे म्हणून. प्रेम आहे म्हणून. नीट कीर्तन आहे का? अशी कोणती गोष्ट असेल बरं की जी आईला, वडिलाला आणि भावाला न सांगण्यासारखी गुह्य गोष्ट देवाने कोणाला सांगितली? अशी कोणती गुह्य गोष्ट असेल? तर ऐका, ती गुह्य गोष्ट कोणती असेल ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार नाही. का बरं सांगणार नाही? अहो ती गोष्ट गुह्य आहे. मग गुह्य गोष्ट एवढ्या जाहीर लाऊड स्पीकरवर कशी काय सांगायची? मी एका गावी असंच म्हटलो. एक पोरगा असं बसलेलं, ते म्हणलं महाराज मग माईक बंद करून सांगा. ऐका ऐका, लक्ष द्या. ती गोष्ट गुह्य आहे, सांगण्यासारखी नाही. लोक म्हणतील मग आमची तारीख कशाला घेतली? काय असतं, तारीख घेतल्यावर फार अवघड असतं. तारीख घेतली की लोकाला वाटतं बुवाचा 7-12च लिहून घेतलाय. फार कठीण असतं महाराज, लक्षात ठेवा. पण खरंच सांगतो, ती गोष्ट तुम्ही ऐकू नये आणि मी सुद्धा तुम्हाला ती गोष्ट सांगू नये. मला वाटतं आता तर हे लोक म्हणत असतील महाराज काही बी झालं तरी चालेल पण सांगाच. तर मग ऐका, खरंच सांगतो ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. मला वाटतंय आता या आम्ही जळगावकर विधायकवाले म्हणत असतील आज कुठं असतं काय महाराज, जे होईल ते होईल पण. मग तुम्ही जबाबदारी घेताय का? व्यवस्थित वाटेल लावचाल का मला? ठीक आहे. तर मग ऐका ऐका, खरंच सांगतो ती गोष्ट सांगण्यासारखी नाही. पण आता तुम्ही जबाबदारीच घेतली म्हणून सांगतो. ऐका, कोणती गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितले? तर ऐका, स्वतःची सख्खी बहीण कशी पळवून न्यायची ती गुह्य गोष्ट देवाने अर्जुनाला सांगितले. सांगा, हे सांगायसारखं होतं का? पण तुम्हाला दमच निघाना. सांगा सांगा तर मग घ्या ऐकून. आता आम्ही ते काय, आता ओवी देतो. तोवा संन्याशी होऊनी जनी, चोरून नेली माझी भगिनी, परे विकल्पुन धरी जे म्हणी, मी तू दोन्ही स्वरूप एक. थोडक्यात भगवान परमात्म्याच्या अंतःकरणात भक्ताबद्दल काय आहे? प्रेम आहे, प्रेम. तर मग आता मला सांगा, आपण सगळेच जण कीर्तन ऐकायला आलेले लोक, आपण सर्वजण देवाचे कोण आहोत? आपण बोला की भक्त, बरोबर. आणि देवाचे प्रेम कोणावर आहे? भक्तावर. तर मग आपल्यावर देवाचं प्रेम का नाही? आपण कधी पंढरपूरला गेल्यावर मस्तक देवाच्या चरणावर टेकवल्यावर त्यानं कधी आपल्या पाठीवर हात फिरवला का? अजून कांदे किती आहेत विचारलं का? चौकशी केली का? मग आपल्या पाठीवर हात पडतो का पडत नाही?
आपल्या पाठीवर हात पडतो की कुणाचा? देवाचा. कुठला? ते माग उभा राहिलेला यम असतो ना ओढून काढायला, हो त्याचा असा रप करून हात पडतो इथं, असा गच्चंडी देऊन बाजूला काढते, थांबू देत नाही देवा पुढे, असं ढकलतेत बाजूला. 1 मिनिटात 45 माणसं देवा पुढनं बाजूला काढते. जागे आहेत का तुम्ही? 1 मिनिटात 45 माणसं असं ढकलतेत बाजूला, फेकून देतेत बाजूला. बहुतेक मला वाटतं देवाचीच इच्छा असावी. हे पिढा हाकला, हे भलत यादी घेऊन आलेले घर नाही येताना. ऐका, असं गचांडी देऊन बाजूला काढलं जातं, बरोबर? तरी सुद्धा हा मंदिरातून बाहेर आल्यावर काय म्हणतो माहितीये का? मोकळं दर्शन झालं. आता मोकळं दर्शन झालं का मोकळं केलं? नीट माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. देवाचं प्रेम कोणावर आहे? भक्तावर. आपण सगळे कोण आहोत? भक्त. तर मग आपल्यावर प्रेम का नाही? तर त्याचं उत्तर शोधायचंय. देव प्रेम करतो हे बरोबर आहे, भक्तावर प्रेम करतो हेही बरोबर आहे. तर मग देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो हे समजलं पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्या भक्ताचं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. संसार माया तयावरी फार. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देव कोणत्या भक्तावर प्रेम करतो त्याचं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. काय लक्षण सांगितलं? सोडिला संसार माया तयावरी फार. ज्याने संसार सोडला देव त्याच्यावर फार. माया म्हणजे प्रेम,
करतो कोणावर? ज्याने संसार सोडला त्याच्यावर. म्हणजे आपला तर पत्ता कट झाला. एका झटक्यात तुकोबाऱ्याने आपल्याला बाजूला काढलो. कोणावर देव प्रेम करतो? आता भक्तावर नाही म्हणायचं, ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावर. तुकोबाऱ्याने कायदा सांगितला ना, कलम सांगितलं. कोणावर? नियम काय सांगितला? ज्यानं संसार सोडलाय देव त्याच्यावर काय करतो? प्रेम करतो. तर आता प्रश्न असा आहे, आतापर्यंतच्या कीर्तनात देवानं प्रेम केलंय म्हणून मी तुम्हाला उदाहरण कोणाचं सांगितलंय व कीर्तन सुरू झाल्यापासून? बोला. बरोबर, अर्जुनाच. बरोबर. तर पहिला प्रश्न असा आहे शंका अशी आहे, अर्जुनाने संसार सोडला होता का? बोला की नाही. मग अर्जुनानं संसार जर सोडला नाही तर देवानं अर्जुनावर प्रेम कस काय केलं? आणि अर्जुनावरच जर देवानं प्रेम केलं संसार न सोडता, तर तोच देव आमच्यावर का प्रेम करत नाही? म्हणजे देव सुद्धा तोंड बघून गुलाबजामुन वाढतो, असंच म्हणावं लागेल ना. तुम्ही जागेत का नाही? नियम काय झाला? घटनेतला नियम काय सांगतो? ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर प्रेम करतो. मग अर्जुनानं संसार सोडला होता का? अर्जुनाला किती बायका होत्या? काही सांगा की काही 4-2 कमी जास्त सांगा, काय वेळ? एक. अर्जुनाला एक बायको होती. 2 होय चोपदार. तुझी बायका होत्या काय? बस 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 बस. काय खायचं तुम्ही? काही लक्ष द्या. तर ऐका, अर्जुनाला नेमकं बायका किती होत्या हे पक्क तुम्हाला कोणालाच सांगता येणार नाही. मी सांगतो, ऐका. अर्जुनाला किती बायका होत्या हे 7 म्हणलं कोण? अर्जुनाला किती बायका होत्या हे मला सुद्धा सांगता येत नाही. पण आता पुढे आहे का, हे मला का सांगता येत नाही त्याचं उत्तर आहे का, अर्जुनाला किती बायका होत्या हे अर्जुनालाच माहित नव्हतं. मला कसं सांगते? आता अर्जुनाला कसं माहित नव्हतं हे मला माहिती आहे बरं का. पटवून देतो. अश्वमेध यज्ञ करायचा ठरला. श्यामकर्ण घोडा सोडला. घोड्याच्या पाठीमागे रक्षण करण्याकरता अर्जुनराव आणि कृष्ण कन्हैया दोघं. ध्वजस्तंभावरी वानरो मूर्तिमंत शंकरू सारथी शरंधरो अर्जुनेश. ऐका, घोडा पकडला की त्याला सांगायचं शरण ये, मांडलिक हो. नाही शरण आला तर माझी दलात तयार हो. त्याला जिंकायचं पुढे जायचं, असं चाललंय. कोणी घोडा अडवला त्याला सांगायचं शरण ये, मांडलिक हो. नाही तसं शरण आला तर इडी लावायची, असं. ऐका, आणि झाली गंमत अशी. नेमके एक जणानं घोडा अडवला, तो काही शरण आला नाही. युद्ध सुरू झालं. रक्ताच्या थारोळ्यात तो योद्धा पडलाय. अर्जुनाचं बाण मारणं चालू आहे. कन्हैयाने सांगितलं थांब, बाण मारू नको. का? अरे मरल ते. मारू द्या ना मग, विरोधक आहे आपला. नाही असं नाही, आपल्याकडे तयारीत आहे, मारू नको. आपलं कीर्तन ऐकत जावं तुम्ही, लक्षात ऐका. आणि गंमत अशी आहे, थांब अर्जुना, मारू नको, मरल ते. का? अरे तुला माहिती आहे का ते कोण आहे? अर्जुन म्हणला कोण आहे? अरे तुझं पोरगा आहे. अर्जुन म्हणला माझं पोरगा? हो, तो होता बब्रुवान. अर्जुनानं विचारलं माझं पोरगा कसं काय? कन्हैयानं सांगितलं अरे तुझ्या ध्यानात नाही, तू मागे तीर्थयात्रा करायला गेला नव्हता का? ते तीर्थयात्रा करायला गेल्यावर तिकडच एक लग्न केलेलं दिंडीला गेल्यावर. मला इतकंच आपल्या पुढे नमूद करायचंय, जास्त नाही काय बोलायचं. ऐका, अर्जुन मला नमूद इतकंच करायचंय की अर्जुनानं संसार सोडला होता का? बोला.
नाही. मग देवानं अर्जुनावर प्रेम कस काय केलं? आणि अर्जुनावरच केलं तर आमच्यावर का करीत नाही? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, संसार निर्माण कोणी केलाय? देवानं. मग देवानं निर्माण केलेला संसार सोडायचा आपल्या हातात आहे का? आणि तिसरा प्रश्न, ज्यानं संसार सोडलाय त्याच्यावरच जर प्रेम करायचं असं देवाचं ठरलेलं असेल तर मग देवानं अगोदर संसार निर्माणच कशाला केला? किती झाले प्रश्न? 3 प्रश्न झाले. जर पुन्हा कधी आपली भेट झाली तर मग पुढच्या वर्षी याची उत्तरं सांगण्याचा काय करू आपण? प्रयत्न करू. मागील अंकावून पुढे चालू. ऐका. सोडिला संसार माया तयावरी फार. ज्यानं संसार सोडला देव त्याच्यावर काय करतो? फार प्रेम करतो. महाराज फार प्रेम करतो, फार प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो महाराज? याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात. मागे मागे गावे चाले, मागे मागे चाले, मागे मागे सुख दुःख साहे अंगे. देव प्रेम करतो म्हणजे काय? भक्ताच्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालं की परमात्मा धावत येतो आणि भक्ताच्या जीवनातलं दुःख भगवान स्वतः अंगाने काय करतो? सहन करतो. भाविकाचे काज अंगे देव करी, गवळ्याचे घरी अंगे गाई वळी. माझा इथं अंगे शब्दासाठी मी बोलतोय. भक्ताच्या जीवनातलं दुःख परमात्मा स्वतः अंगाने सहन करतो. सांगतो काय भाग्य आहे अर्जुनाचं. ध्वजस्तंभावरी मूर्तिमंत सारथी शारंग धरून काय अर्जुनाचं भाग्य आहे. पुढे ऐका. अर्जुनापेक्षा काकणभर जास्त भाग्य माझ्या ज्ञानोबरायाचं आहे. पटवून देतो ऐका. अर्जुनाचं भाग्य सांगतो अगोदर. अर्जुनाचा जो रथ आहे, तो रथ ओढला कोणी? कोणी ओढला? ऐका चौकदार, अहो त्याचं बरोबर आहे की घोड्यानेच ओढला की रथ काय दुसऱ्याने ओढला काय? मी असं नाही प्रश्न विचारला होता. अर्जुनाचा रथ चालिवला कोणी? प्रश्न काय विचारलाय? ओढला कोणी? कोणी? अर्जुनाचा रथ घोड्यानेच ओढला. पण पुढे उत्तर द्या. माझ्या ज्ञानोबारायाची भिंत कोणी ओढली?
ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. मला फरक सांगायचा आहे. अरे अर्जुनाचा रथ देवानं चालवला मान्य आहे हो, पण ओढण्याकरता तर घोडेच होते ना. पण माझ्या ज्ञानोबरायाची भिंत मात्र स्वतः देवानं ओढली. याला म्हणायचंय सुख दुःख साहे अंगे स्वतः. काय आहे ऐका. नेहमी भगवान कृष्ण कन्हैया राधेचं नाव घ्यायचे. कोणाचं? राधेचं. आणि राधेचं घेतलेलं नाव या 16,108 जणींना सोसत नसायचं. त्यांना वाटायचं आम्ही लग्नाच्या बायका आणि आमच्या देखत तिचं नाव कसं. तेवढ्यात 9ला 2 मिनिटं कमी असताना राधा का पुढून येऊन 9ला 2 मिनिटं कमी आहेत. राधा का पुढून येऊन भगवान म्हणाले अहो पाहता काय अतिथी देवो भव, ही आपली संस्कृती आहे. काय आदर सत्कार करा. अगोदरच मनामध्ये राग होता. सत्यभामा माता घरामध्ये गेल्या आणि उकळतं दूध आणलं आणि ते राधेला प्यायला दिलं. राधेनं काय हो, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव असं म्हणत म्हणत, मला येत नाही बोलत, असं म्हणत म्हणत ते दूध काय केलं, प्राशन केलं. ऐका. आणि 9:30 वाजता कीर्तन संपलं. कार्यकर्त्यांनी मला 9:30 सांगितले. मी त्यांना मगाच म्हणाला पण 7 ते 9 ची वेळ आहे, आता 7ला कीर्तन सुरू झालंय, 9:30 कसं काय. काय म्हणले असू द्या थोडस वाढवा, म्हणजे ओव्हर टाइमच झालंय चर्चा. ठीक आहे 10. मला असं वाटलं म्हणून मला वाटलं 10 वाजवावं असं म्हणतात काय. नाही ना, नाही ना. 9:30 9:15 9 9:30 बर ठीक आहे. काय नाही काय नाही, हिशोब करून घेऊ आम्ही, काय अडचण नाही. तर ऐका ऐका, काही लोक मिनिटावर बोलतात हो, हे लक्षात. तर ऐका, मुद्दा माझा इतकाच आहे. मग कीर्तन संपलं. भगवान कृष्ण कन्हैया, राधामय्या निघून गेले. भगवान कृष्ण कन्हैया अंतपुरात गेले, शयन कक्षात गेले, पलंगावर पहुडले. सत्यभामा माता चरण संवाहन करू लागल्या आणि पाय चेपता चेपता पायाच्या तळव्याला हात लागले तर कन्हैयाच्या तळव्याला अशी फोड आलेले. ऐका. आणि मग विचारलंय सत्यभामेनं, स्वामी तळव्याला फोड आले, कुठं पोळलं तुम्हाला, कुठं गेलते तुम्ही. भगवान म्हणाले घरीच पोळलं. घरीच? हो. कोणी पोळवलं. भगवान म्हणाले हा तुझ्याच हाताचा प्रताप आहे. म्हटलं कस काय, सांग बर. म्हणे 9 वाजता राधेला कसलं दूध प्यायला दिलं होतं. कारण राधा 9ला 2 मिनिटं कमी असताना आली होती ना, दूध उकळून आणायला 2 मिनिटं गेली. लोक याच्यावर विचार करतात मग टाइमवर, मग ते व्यवस्थित सांगावं. 9 वाजता राधेला कसलं दूध प्यायला दिलं होतं. आणि मग खरं बोलावं लागलं. म्हणे उष्ण दूध होत. मग भगवान म्हणाले उष्ण दूध, उकळतं दूध पिल्यानंतर पायाला फोड येतील, नाही तर काय होईल. ऐका. भगवान सत्यभामा माता म्हणाले हो देवा, हे असलं मालेगाव तालुक्यात चौंडी जळगाव निंबाईत ते तर कीर्तनात जाऊन सांगायचं, घरी नाही चालत. म्हटलं म्हणजे काय, म्हणजे दूध कोण प्याली, राधा, आणि फोड तुमच्या पायाला, हे काय गौड बंगाल. असं कधी झालं का. कीर्तनकार आजारी पडले, इंजेक्शन पकवाजाला केलं आणि गुण गायकाला आला. बोला असं कधी झालं का. बोला ना राव, झालं का असं कधी. काय नाही म्हणता, कोरोनात सगळं असंच झालंय. आमच्याकडे येरमाळा नावाचं गाव आहे, तुम्हाला माहित असेल. तर त्या घाट आहे थोडासा,
त्याच्या खालीच एक गाव आहे पिंपळवाडी म्हणून. घटलेली घटना सांगतो. कोरोनाचा मोसम होता. 57-58 वर्ष वयाचा शेतकरी माणूस. म्हणजे डॉक्टर त्याला म्हणाले, बाबा तुम्ही पॉझिटिव्ह आले. ते म्हणला आता हे काय भानगड असले अजून. अहो तुम्हाला कोरोना झालाय. म्हटले मग तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल. ते म्हणला हे अजून कसलं क्वारंटाईन. अहो काय नाही, तुम्हाला शाळेत खोलीत राहावं लागेल. त्याने सांगितलं जेवायला आहे का तिथं. 3 टाइम जेवण आहे व आणि मग राहतो की म्हणलं. मग काय अडचण आहे, 8-15 दिवस राहतो, काय अडचण नाही. झालं बाबा. मग रोज सकाळी 4 गोळ्या, दुपारी 4 गोळ्या आणि संध्याकाळी 4 गोळ्या नियमानं डॉक्टरने त्यांना द्यायचे. 8 दिवस बाबा राहिले. 9व्या दिवशी डॉक्टरने त्यांना सांगितलं, बाबा तुम्ही आता निगेटिव्ह आले. ते म्हणला हे काय पिढा अजून, हे निगेटिव्ह काय. अहो नाही तुम्ही आता बरे झाले. बरं मग म्हणला मग काय नाही आता तुम्हाला सुट्टी, जावा घरी. आणि घरी जा म्हटलं की मग त्या माणसानं, शेतकरी माणूस, त्याने काय केलं, आपली तंबाखूची पिशवी काढली आणि त्याच्यातल्या त्या 96 गोळ्या काढल्या. किती? 96 रोजच्या 12 की रोजच्या 12, रोजच्या 12, 8 दिवसाच्या 96 गोळ्या काढल्या. आणि म्हणले डॉक्टर साहेब हे बघा ह्या गोळ्या. म्हणजे काय होतील की म्हणले पुढच्या रोग्याला कोणाला पेशंट. आणि म्हणले तुम्ही नाही खाल्ल्या. तो म्हणलं मी नाही खाल्ल्या. आणि डॉक्टरने विचारलं का खाल्ल्या नाही. आणि तो म्हणलं काय झालं तुम्हाला. झालंच नव्हतं तर गोळ्या खाऊच कशाला. मी गावाच्या नावासहित घडलेलं सांगतो हे. मला आता अधिक विस्तार करायचा नाही. शक्य आहे का असं. दोत्तर प्याली राधा आणि फड तुमच्या पायाला, हे कस काय. देवानं उत्तर दिलेलं किती गोड आहे का. देवाने उत्तर दिलं, अगं भक्त आणि भगवंत यांचं नातं काय असतं तुला काय कळणार. म्हणे काय असतं. भगवान म्हणाले, ज्याच्या चित्तात माझे पाय अखंड असतात त्यालाच भक्त म्हणतात. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गोड. याच्यातला अखंड हे पद तिन्हीकडे लावा. चित्ते तुझे पाय अखंड, डोळा रूपाचे ध्यान अखंड, मुखी तुमचे नाम वर्णावे गुण अखंड. राधेच्या हृदयात माझे पाय असल्यामुळं या उकळत्या दुधाचा परिणाम तिच्यावर होता, तो माझ्या पायावर झालाय. आता मला पुढचा मुद्दा द्यायचा आहे, तुम्ही जागे आहेत म्हणून. दूध पोळून फोड येण्याचा प्रसंग कोणावर आला होता. राधेवर आला होता. पण राधेवर आलेला तो दुःखाचा प्रसंग जशाच्या तसा देवाने स्वतःच्या अंगाने स्वीकारला. इथं माझा मुद्दा आहे. सुख दुःख साहे अंगे. जरा अजून मला याच्यातला एक बारकावा सांगायचा, जरा लक्ष द्या. देवानं, ऐका, देवानं त्या दुधाकडं जर डोळं वटारून बघितलं असतं तर त्या दुधाची आईस्क्रीम झाली नसती का. अरे या चंद्रमसी या चाग्नवतात तेज विद्ये मामकम. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, तुझी या सत्तेने ऐसा तू समर्थ. सगळी पाठ आहे तुमचे प्रमाण. हे ताकद ज्या भगवंताची आहे त्या देवाला उकळतं दूध थंड करता आलं नसतं का. अरे नुसतं देवानं सांगितलं असतं दुधा थंड हो, झालं नसतं. पण देवानं तसं केलं नाही. जशाच्या तसा तो दूध पोळून फोड येण्याचा आलेला प्रसंग राधेच्या जीवनावरचा आपल्या स्वतःच्या अंगानं स्वीकारला. याला म्हणतात सुख दुःख साहे अंगे. लोक म्हणाले महाराज 9 वाजून गेले. इथपर्यंत कीर्तन आम्हाला व्यवस्थित कळालं. आम्हाला एक सांगा आता, काय भक्ताच्याच जीवनातलं दुःख भगवान का सहन करतो, आमचं का करत नाही. त्याचं उत्तर तुकोबाराय असं देतात. तुकोबाराय सांगतात, भक्त आणि भगवंत यांच्यात करार झालाय. काय करार झालाय. भक्ताने देवाचं नाव घ्यायचं आणि त्याच्या मोबदल्यात देवाने भक्ताचं
काम करायचं हा करार अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. जाने घ्यावे नाम, जाने घ्यावे नाम, जाने घ्यावे नाम, टाळी वाजवा, टाळी वाजवा. घ्यावे नाम, बोला बोला. जाने घ्यावे नाम, 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 बोला बोला. जाने घ्यावे नाम, किती कराने जाते काम, किती कराने जाते काम, जावे जावे मारे मारे, जावे जावे मारे मारे. याने घ्यावे नाम, तिसे करणे त्याचे काम. अभंगाच्या 3ऱ्या कडव्यामध्ये तुकोबाराय सांगतात, भक्त अर्थात देव भक्ताचंच काम का करतो त्याचं कारण सांगितलं. याने घ्यावे नाम, भक्ताने देवाचं नाव घ्यायचं आणि देवाने भक्ताचं काम करायचं. तर ऐका आता, कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली याची मी तुम्हाला यादी देतो. यादी जरा व्यवस्थित तपासून बघा. यादी देतो. दासी पुत्र कन्या, दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे, कबीराचे मागे, सजन कसाया, माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा, चोखा मेळ्या संगे, नामयाची जनी, धर्मा घरी पाणी, नाम्या सवे जेवी, नव्हे संकोचित, ज्ञानियाची भिंत, अंगे ओढी, अर्जुनाची रथी, होय हा सारथी, भक्षे पोहे प्रीती, सुदामाचे, गवळियाचे घरी, अंगे गाई वळी, द्वारपाळ बळी, द्वारी झाला, एकोबाचे ऋण, फेडे ऋषिकेशी, अंबऋषेचे सोशी, गर्भवास, मीराबाई साठी घेतो दूध प्याला. बर चुकलेलं सांगायचं. दामाजीचा झाला पडेवार, घडी माती वाहे, गोऱ्या कुमाराची, हुंडी त्या मेहत्याची, अंगे भरी, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे मात धन्य त्याची. लक्ष द्या, कोणी कोणी देवाचं नाव घेतलं आणि देवानं त्यांची काय काय कामं केली याची मी तुम्हाला आता काय दिली, यादी दिली. या यादीमध्ये आपलं कुणाचं नाव नाही नाही. आणि या यादीत आपलं नाव यावं अशी आपली अपेक्षा बी नाही. आपली अपेक्षा आहे अनुदानाच्या यादीत नाव पाहिजे, विम्याच्या यादीत, नुकसान भरपाईच्या यादीत, त्याच यादीकडे आमचं लक्ष. चला थोडक्यात, नाव घेतलं की देव काय करतो, काम करतो. मी असं सांगितलं बापू, नाव घेतलं की देव काम करतो. एक जणांना मला अडवलं, म्हणलं महाराज माझं का देव काम करीत नाही. म्हणलं का, तुम्हीच म्हणलं की नाव घेतलं की देव काम करतो. म्हणलं मग, म्हणलं मी नाही काय विठ्ठल विठ्ठल म्हणित, माझं का देव काम करीत नाही. मी म्हणलं तुझं बी बरोबर आहे, पण उत्तर सांगतो ऐक. उत्तर असं आहे, आपल्या देशात पैसेवाला कोण आहे, बोला की. अंबानी. कोण, अंबानी. तुमच्याजवळ पैसे नाहीत का, बोला की, आहेत ना. आणि मग अंबानीचं नाव कशाला सांगितलं. हे बघा,
मी प्रश्न असा विचारलाय का आपल्या देशात जास्त पैसेवाला कोण, अशी भाषा आहे का माझी? पैसेवाला. पैसेवाला कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे पैसे आहेत तो पैसेवाला, ज्याच्याकडे विणा आहे तो विणेवाला, मृदंग आहे तो मृदंगवाला, टाळ आहे तो टाळवाला. तसं पैसे आहेत तो. मग तुमच्याजवळ पैसे नाहीत का? आहेत ना? मग तुम्ही अंबानीचं नाव का सांगितलं? बोला बोला बोला. बरोबर का सांगितलं? जास्त पैसे आहेत म्हणून. आणि तुमच्याजवळ कमी आहेत, थोडे आहेत, आणि म्हणून तुम्ही तुमचं नाव सांगितलं नाही. कारण कमी असणं, थोडकं असणं हे असून सुद्धा नसल्यातच जमा असतं. म्हणजे थोडं असणं हे असून सुद्धा नसल्यातच जमा असतं. तसं कधी मधी विठ्ठल विठ्ठल म्हणणं हे नाही म्हणल्यातच जमा आहे. हे लक्षात ठेवा. जसं पैसेवाला म्हटलं की अंबानीचं नाव पुढं आलं, तसं नामचिंतन करणारा म्हटलं की लोकांनी म्हणलं पाहिजे हे नाहीत काय सोनवणे बाबा, अरे काय नामस्मरण. इतकं नामस्मरण झालं पाहिजे. नामचिंतनाचा आपल्या वाणीला महापूर आला पाहिजे. एवढं नामस्मरण झालं पाहिजे. ओ देवा, चला, नाव घेतलं की देव काम करत. लोक म्हटले सगळं कीर्तन पटलं आतापर्यंत, नाव घेतलं की देव काम करतो हे पटलं आम्हाला. पण महाराज, आमचं काम करण्यासाठी आणि आमच्यावर प्रेम करण्यासाठी देवाचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला सांगा. तुकोबाराय देवाचा स्वभाव अभंगाच्या. तुका म्हणे भोळी, 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 तुका म्हणे भोळी. विठ्ठल कृपेची कोवळ. टाळी वाजवा, टाळी वाजवा. विठ्ठल कृपेची कोवळ. गावे गाले माझे माझे, गावे गाले माझे माझे. विठ्ठल कृपेची कोवळ. तुका म्हणे भोळी,
विठ्ठल कृपेची कोवळी, हवे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. परमात्म्याचा स्वभाव अत्यंत कृपाळू आहे हे तोफा उडवून जाहीर करून सांगितलं. वा, देव कृपाळू आहे हो. देव किती कृपाळू आहे. पुष्कळ विचार आहे, पण मर्यादेमध्ये थांबलं बी पाहिजे. आणि म्हणून आईशी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून. कृपावंत किती तिनं बहु आवडते. सांगत नाही, प्रमाण वाढवत नाही, एका वाक्यात बोलतो. देवाची कृपा किती आहे तर ऐका ऐका, देवाची कृपा किती आहे लक्ष द्या. किती कृपा आहे रे. 60 रामकृष्ण आहे. देवाची कृपा आहे. ऐका, देवाची कृपा किती आहे. एका वाक्यात सांगतो, बोलू नका. आता सध्या आपण सगळे जिवंत आहोत ही देवाची कृपा आहे. बस, अजून काय व्याख्यान करू. एक लक्षात ठेवा, आपण देवामुळे जिवंत आहोत का डॉक्टरमुळे जिवंत आहोत. बोला. म्हणजे आपल्याला देवानं जिवंत ठेवलंय का डॉक्टरनं. बोला. म्हणजे खरंच सांगा इमानदारीनं, आपण कुणामुळे जिवंत आहोत. देवा. आणि आता खरं बोला, खोटं बोलू नका. ऐका ऐका, खरंच सांगा. खरंच आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का. आता तुमच्या हसण्यातूनच सिद्ध झालंय तशी काही लायकी नाही, पण तरी सुद्धा देवाला जिवंत ठेवलं ही कृपा नाही तर काय आहे. कृपा, हे भगवंताची कृपा आहे. किती कृपा आहे दादा. अरे हे शरीर देवानं दिलं, हे काय आहे. कृपाच आहे. जो अवयव जिथे पाहिजे तिथे दिला, हा कृपाच आहे. गृहीत धरा, हे दोन्ही डोळे जर देवानं इथं दिले असते तर तुम्ही रस्त्यानं कसे चालले असते. नाही म्हणजे कसे चालले असते हा प्रयोग सुद्धा करू नका. कृपा नाही तर काय हो. केवढी कृपा आहे. अजून विचारतो, एका सारखा दुसरा माणूस आहे का. नाही. काय मॉडेल आहेत. मी म्हणतो देवाच्या घरी जर साचा एकच असता, साचा एकच असता तर आज कीर्तन कुणी करायचं होतं. मग मला वाटतं सोनवणे आबा, मग तुम्हाला कीर्तनामध्ये मोबाईल नंबर छापावे लागले. आजचं कीर्तन कोणाचं. 98 22 62 71 92चं कीर्तन. आणि हाच नंबर माझा आहे. उगा त्या निमित्तानं आपल्या मोबाईलची बी जाहिरात झाली असं तर कोणी नंबर विचारित नाही. ऐका, सगळीच माणसं सारखी असती तर त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात कसं केलं असतं. मग तिथं नवरदेवाच्या गळ्याने पाट्या बांधाव्या लागल्या असत्या. 4 नंबर जावाई, 17 नंबर जावाई, 420 नंबर. चला लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. अहो जाऊ द्या, सगळं शरीर सोडा, फक्त 2 माणसाचं नाक तरी सारखं आहे का. बोला. काय म्हणतोय मी. नाक. फक्त नाक तरी 2 माणसाचं सारखं आहे का. बोला. तुम्ही आता उगा एकमेकाची नाक बघू नका. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. फार तर कीर्तन झाल्यावर आपण नाक पाहण्याचा कार्यक्रम स्वतंत्र ठेवू. किती काळजी घेतली देवानं. हे काय आहे देवाची कृपा. अजून एक बोलतो. समजा हे नाक आहे, याच जाग्यावर
इथंच आणि असंच नाक मिळावं याच्यासाठी किती कोटी दिले देवाला? काहीच नाही. ऐका, कृपा नाही तर काय हो. मी म्हणतो हेच नाक याच जाग्यावर देवानं जर उलट दिलं असतं, नाही कळलं? उलट म्हणजे आता एक खाली छिद्र आहे ते, त्याच्याऐवजी इथं डोळ्याच्या जवळ छिद्र जर वरती असते, ही छिद्र खालच्या ऐवजी वरी छिद्र असते, तर पावसाचं पाणी कुठं गेलं असतं? एक जण म्हणला त्याला काय छत्री धरायची पाऊस आल्यावर. अरे पण आंघोळीचं पाणी कुठं गेलं? चला, ही सगळी देवाची काय आहे? कृपा आहे. स्वतंत्र त्याचा विचार आपण पुन्हा कधीतरी करू, कृपेचे प्रकार वगैरे. मग देव अत्यंत कृपाळू आहे. तुका म्हणे भोळी, विठ्ठल कृपेची कोवळी, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे. जवळपास 2 तास 20 मिनिटं होऊन गेली. ऐका, मग आजच्या या संपूर्ण कीर्तनातून घरी जाता जाता सगळं कीर्तन आठवणीत राहील का? नाही राहणार, नाही राहणार. आणि ठेवू बी नका, जाऊ द्या. आजच्या कीर्तनातून मी तुम्हाला फक्त 2च गोष्टी घरी जाता जाता ध्यानात ठेवा. किती? 2 गोष्टी. कोणत्या? पहिली गोष्ट, देवानं आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर संसार सोडावा लागतोय. आणि देवानं आपलं काम करावं असं वाटत असेल तर आपण त्याचं नाव घ्यावं लागतंय. मला वाटतं या दोन्हीतलं तुम्हाला एक पटलं असेल, पण दुसरं खटकलं असेल. पटलं कोणचं असेल? हा, नाव घेतलं की देवाने आपलं काम करायचं, हे पटलं तुम्हाला. आणि खटकलं कोणचं? हा, संसार सोडायचा, हे भलतं खटकलं. महाराज, मला तर एक जणांना काय विचारलं, महाराज आपण संसार सोडल्यावर देवाकडे आपलं कामच काय राहिलं? मला आता काय देवाला कांदा कापू लागायला घेऊन जायचं का? काय धंदा आहे? जर ऐका, संपलंय कीर्तन, तर आजच्या कीर्तनातून सोडीला संसार, सोडीला संसार. संसार सोडला की देव त्याच्यावर प्रेम करतो. मग संसार सोडायचा 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 म्हणजे नेमकं काय? बस तेवढं उत्तर देतो आणि आजची सेवा समाप्त करतो. उत्तर आहे का? उत्तर असं आहे, संसार सोडायचा म्हणजे घरदार, मुलंबाळ, शेतीवाडी, उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय, हे असलं काहीही सोडायचं नाही. आला का जीवात जीव तुमच्या? बरं झालं ना आता? बस, हे असलं काही सोडायचं नाही. मग संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय? तर उत्तर आहे का, संसार सोडायचा म्हणजे या सगळ्यावर जे आपलं प्रेम आहे, या सगळ्याची आपल्या अंतःकरणात जी आसक्ती आहे, ती आसक्ती काय करायची? फेकून द्यायची. या सगळ्यावरच प्रेम बाजूला काढायचं आणि ते प्रेम देवावर लावायचं. याला म्हणतात सोडीला संसार. फक्त आसक्ती काय करायची? फेकून द्यायची. बाजार समिती नाही, टाकून नाही द्यायची. आता तुम्ही चालवलीच पाहिजे ना. ऐका, सगळं चालवा, फक्त त्याच्यातली आसक्ती टाकून द्या. आणि 50-100 किलोमीटरवर कुठं कीर्तन असलं की धावत धावत जाऊन कीर्तन ऐकत जा. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. ते जीवनामध्ये केलं पाहिजे. तर ऐका, सोडीला संसार म्हणजे काय त्याचं उत्तर सांगतो, सेवा समाप्त करतो. संसार सोडायचा म्हणजे काय? तर ऐका, संसार सोडायचा म्हणजे हे सगळं सोडायचं नाही. तुम्ही संसार केलाच पाहिजे, संसार केलाच पाहिजे. तुम्ही श्रीमंत, अरे तुम्ही श्रीमंत नसल्यावर आम्हाला कोण बोलवणार? तुम्ही श्रीमंत नसल्यावर आम्हाला मंत्रालयात कोण जीव घालणार? ते त्यांना मला कळतं, त्यांना मला कळतं. आता मी पुढचं नाही सगळं सांगत. ऐका मायबाप, तुम्ही श्रीमंत असलाच पाहिजे. नीट ऐका, तुमचं 3-3.5 कोटीचं घर, बोला ना, 3-3.5 कोटीच असलंच पाहिजे.
तुमच्या घरामध्ये मोठे मोठे कपाट असलीच पाहिजे. तुमच्या त्या कपाटामध्ये 500च्या नोटाचे बंडल असलेच पाहिजेत. सोन्याची बिस्किट असलीच पाहिजेत. फक्त आमची विनंती एवढीच आहे, त्या 500च्या नोटाच्या बंडलच्या एका कडेला ज्ञानेश्वरी असावी आणि दुसऱ्या कडेला गाथा असावा. बस हो, आमचं दुसरं काही म्हणणं नाही, काही म्हणणं नाही. बघा, हे लक्षात ठेवा. अरे तुमच्यासारखे दानशूर एकत्र आल्यामुळं तर इथं 3 दिवसाचा देखणा उत्सव होतोय. तुमच्यासारखे श्रीमंत लोक एकत्र आल्या मुळा तर इथं भव्य दिव्य देखणं राम मंदिर उभारलंय आणि त्याचा जीर्णोद्धार केलाय. हे पैशाशिवाय शक्य आहे का? असलेच पाहिजे तुमच्याकडे पैसे. चला चला ऐका, फक्त एवढीच विनंती आहे, तुम्ही श्रीमंत असलंच पाहिजे. विनंती आमची एवढीच आहे, तुमची श्रीमंती रामाची असावी, रावणाची नसावी. बस बस, आमचं एवढंच म्हणणं आहे. तुमची श्रीमंती पांडवाची असावी, कौरवाची नसावी. एवढंच आमचं खऱ्या अर्थानं म्हणणं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही श्रीमंत झालंच पाहिजे. मग सोडीला संसार म्हणजे काय? संसार करायचा नाही का? उत्तर देतो, करायचा. देवरे साहेब, करायचा. पण कसा करायचा सांगतो, कसा करायचा सांगतो. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, बापू पाहिले का तुम्ही त्यांना? घुले बाबा ते म्हणायचे, काय म्हणायचे? बुवा, माणसानं संसार नेमानं करावा, संसार नेमानं करावा आणि परमार्थ प्रेमानं करावा. बघा, आपलं काय घडलंय, आपल्याकडून थोडी गल्लत झाली. काय गल्लत झाली? आपण संसार प्रेमानं करतोय, संसार प्रेमानं करतोय आणि परमार्थ नियमानं करतोय. प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह असं नियमाने चाललंय. असं झालं नाही पाहिजे. आजपासून बदल काय करायचा? संसार नियमानं आणि परमार्थ प्रेमानं. नाही का कळलं? अजून सोपं करू का? सोपं करतो. घरात वागताना नेमानं वागावं का प्रेमानं वागावं? नेमानं. घरात वागताना नेमानं. तिकडे बस, मी एसपी आहे. घरात एसपी असतोय, घरात बाप आहेस तू, भाऊ आहेस, एसपी ऑफिसात झाला. चला आता बोला, कसं वागावं? घरात प्रेमानं वागावं आणि चला रस्त्याने चालताना नाहीतर प्रेमानं चालताल. नाहीतर रस्त्याने नियमानं आणि घरात प्रेमानं. संसार नियमानं आणि परमार्थ प्रेमानं. मग संसार करायचा नाही का असा तुम्हाला प्रश्न वाटेल. सांगू का उत्तर? करायचा, करायचा, जरूर करायचा. सांगतो, तुम्ही जे करता ते काम प्रामाणिकपणे करा, त्याचं नाव परमार्थ आहे. तुम्ही जे काम करताय ना ते काम कसं करा? प्रामाणिकपणे करा, त्याचंच नाव परमार्थ आहे. हो, आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य घुले बाबा पाठात सांगत असताना म्हणायचे, बुवा, माणसानं संसार जर नेमानं केला तर तो संसारच परमार्थ होतो. हे लक्षात ठेवा. नेमानं करा. तर मग तो करायचा कसा? नक्की करायचा. फक्त तो करत असताना त्याच्यात अडकू नका. त्याच्यात अडकू नका. काय असेल ते तुमचं पद असेल, तुमचं ते काहीतरी असेल, त्याच्यात अडकू नका. तुम्ही ते सगळं केलं पाहिजे. शेती केलीच पाहिजे, व्यवसाय केलाच पाहिजे, नोकरी केलीच पाहिजे, समाजकारण केलंच पाहिजे, राजकारण केलंच पाहिजे, वेगळ्या वेगळ्या पदावर कामं केलीच पाहिजे. त्याच्याशिवाय वारकऱ्याला कोण खाऊ घालील तिथं? गरजेचं आहे. हो, हे केलंच पाहिजे. फक्त हे सगळं करताना
त्याच्यात तुम्ही कुठं चिटकू नका, त्याच्यात अडकू नका. मग करायचं कसं? बस याचं उत्तर देतो. उत्तर आहे का? संसार करायचा, फक्त त्याच्यात चिटकायचं नाही, त्याच्यात अडकायचं नाही. मग तो करायचा कसा? साधू संतांनी संसार केला का नाही केला? केला. आणि आपण मी करतोय. फरक काय? त्याने कसा केला आणि आपण कसा करतोय, बस एवढाच फरक सांगतो आणि थांबतो. फरक आहे का? तुम्हाला शेळी माहिती आहे का? बोला की राव. शेळी माहित आहे. शेळी कधी पाणी पिताना पाहिली का? पाणी पिताना पाहिली. कशी पाणी पिते शेळी? गुडघे इतक्या पाण्यात शिरून पाणी पिते का कमरे इतक्या पाण्यात शिरून पाणी पिते? लांब पाण्यापासून लांब उभा राहून, पाण्यापासून 50 फूट लांब उभा राहते. कळलं? काठावर जाते, चिखलात सुद्धा जात नाही, नक्की भरू देत नाही. बरोबर? पुढचं 2 गुडघं खाली टेकवते, अलगद तोंड पाण्यात बुडवते, घट 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 पाणी पिते, पाणी स्वच्छ ठेवते, मागून येणाऱ्याला पाणी व्यवस्थित तसंच चांगलं ठेवते, 2 गुडघं सरळ करते, 2 पावलं तशीच माग सरकते आणि ते निघून जाते. बरोबर? लक्षात आलं? बरोबर. शेळीचं हे पाणी पिणं, शेळीचं पाणी पिणं म्हणजे स्वतः प्यायचं, इतरांनाही पाणी व्यवस्थित ठेवायचं, ते पाणी खराबही करायचं नाही. असं शेळीचं पाणी पिणं म्हणजे साधू संतांचं काय आहे? संसार करणं. साधू संतांचं संसार करणं. आता आपलं संसार करणं ते पण सांगतो, ऐका. तुम्हाला या विठ्ठल विठ्ठल सोडीला संसार माया तयावरी फार. संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय करायचं, असा आपला मुद्दा चाललेला आहे. आणि थांबतोय आता आम्ही, वाट पाहत होतो, थांबतोय आता आम्ही. संसार सोडायचं म्हणजे, देवरे साहेब, संसार सोडायचं म्हणजे संसार करायचं नाही असं नाही. उत्तर आम्ही देऊ लागलोय. संसार सोडायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याचं पहिलं उत्तर आम्ही असं दिलंय, संसार नेमानं करा. नेमानं संसार करणं म्हणजे संसार सोडल्यासारखंच आहे. संसार सोडायचं म्हणजे काय? घरदार, प्रपंच, बायका, मुलं, लेकरं बाळ हे सोडून द्यायचं का? नाही, हे सगळं करायचंच. आम्ही आता सांगितलंय, आपण श्रीमंत झालंच पाहिजे. तुम्ही श्रीमंत नसल्यावर आम्हाला कोण बोलवणार आहे? बरोबर आहे? बरोबर आहे की? तुम्ही म्हणून तर आम्ही. तर संसार सोडायचं म्हणजे हे करायचं सगळं, फक्त त्याच्यात अडकायचं नाही, त्याच्यात चिटकायचं नाही, करायचं हे सगळं. मग कसं करायचं? तर साधू संतांनी संसार कसा केला याचं उत्तर दिलंय मी. शेळी जसं पाणी पिते, पाण्यात शिरत नाही, पाण्याच्या काठावर जाते, पुढचं गुडघं खाली टेकवते, तोंड अलगद पाण्यात बुडवते, घट 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 काय करते? पाणी पिते, 2 गुडघं तसंच सरळ